पाऊल उचलायला लागलं किंवा एवढं टोकाचं पाऊल उचलायला लागलं, पण पर्याय नव्हता. मागचा 1 महिना आम्ही प्रशासनाकडे फॉलोअप करतोय. सत्ताधाऱ्यांची तर काही होपच नाहीये, कोणाला पडलेलीच नाहीये. अख्ख्या तालुक्यातले रस्ते खड्ड्यामुळे जवळजवळ मागच्या 15 ते 20 दिवसात 300हून अधिक महिला या ठिकाणी विधवा झालेले. ही परिस्थिती आहे. एवढे मृत्यू झालेले आहेत. अनेक लोकांनी आपली मुलं गमावली. कितींचे हात तुटले, कितींचे पाय तुटले. रोज माणूस घराबाहेर निघतो तर घरच्यांना भीती वाटते, अरे आता आज काही होणार नाही ना, तो बाईकवरून पडणार नाही ना. एक दयनीय परिस्थिती अलिबाग तालुक्याच्या रस्त्यांची झालेली आहे. पैसे मंजूर आहेत, पण भ्रष्टाचार आहे, त्याच्यात पॉलिटिकल विल नाही आहे, त्याच्यात प्रशासनाचं काम नाही आहे. मग अशा वेळी लाल बावट्यांनी आपल्या स्टाईलनी लोकांना न्याय मिळवायला रस्त्यावर उतरलो. आणि आज मला लेखी आश्वासन आता मिळतंय की 10 दिवसात सगळे खड्डे आणि रस्ते आम्ही व्यवस्थितपणे भरू. ते मी निवेदन आज घेतेय. ये तो सिर्फ झाकी है, मुझे पिक्चर दिखानी नहीं है. कारण की मला इच्छा आहे की रस्ते भरले पाहिजे. ही झाकी आहे, पण जर या ठिकाणी हे रस्ते भरले गेले नाही, काही परत उलटं सुलटं प्रशासनाने केलं, मला लिहून दिलेल्या मागण्या जर पूर्ण केल्या नाही, तर दिवाळीच्या पहिल्या दिवशी आम्ही पुन्हा एकदा रस्ता रोको करू. पण मला असं वाटतं आजच्या या स्वरूप बघून, या आंदोलनाचं उग्र स्वरूप बघून निश्चितपणे सगळे खड्डे भरायला घेतील. आणि आमचं त्याच्याकडे सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांचं लक्ष असेल, काय क्वालिटीने खड्डे भरतायत. प्रशासनाकडनं पत्र यायला थोडा वेळ गेला, त्याच्यामध्ये प्रशासनाचं फेल्युअर आहे का की राजकीय नेत्यांचं फेल्युअर? इथलं राजकीय पुढारपण हे एकदमच फेल्युअर आहे. म्हणजे त्यांचं महेंद्र फेल्युअर दळवी नाव दिलं तरी चालेल, कारण की त्यांना खड्डा अजून खोल काढायचा आहे. लोळायला त्याच्यात चिखलात लोळायला भारी आवडतंय ना, खड्डा अजून खोल काढायचा आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं तर माझी काहीच अपेक्षा नाही आहे. सर्वसामान्यांची नाळ इथल्या शेतकरी कामगार पक्षाची बरोबर जोडलेली आहे. आमचं काम आहे सर्वसामान्य जनतेला न्याय देणं. मला त्या बाईची काळजी आहे, मला त्या बाईकवरती नोकरीला जाणाऱ्या मुलाची काळजी आहे, ज्याला या खड्ड्यामुळे त्रास होतो. यांच्याकडनं तर काहीच होप्स घेऊ शकत नाही. ठीक है, किसान मजदूर पार्टी ने जो रास्ता रोको किया, क्या कहेंगे? आज हमें मजबूरी से ये रास्ता रोको आंदोलन करना पड़ा, क्योंकि हम बहुत दिन से कोशिश कर रहे हैं. बहुत ही खराब रास्ते, बहुत ही खराब रोड जिस तालुका में हो चुके हैं, मानो कि रास्ता है कि नहीं है पता नहीं चलता. ये महाराष्ट्र के लिए बहुत बड़ी शोकांतिका है, ये मैं मानती हूँ. इसीलिए हम लोगों को न्याय देने के लिए यहाँ पे रास्ते पे उतरे हैं. और आज मुझे लिख के दे रहे कि 10 दिन में तालुका के तमाम जो गड्ढे हैं उनको रिपेयर किया जाएगा.